करूया एका मोठ्या बातमीनं। अजित पवारांनी कडक इशारा दिलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे त्यांची मस्तीच उतरवतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दम भरलाय। अन्न नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवारांनी प्रश्न उपस्थित केला, त्यावरनं अजित पवारांनी कुणालाही सोडणार नसल्याचा दम दिलाय। अन्न नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली परिसरामध्ये जे काही काम चालतं ते जिल्ह्यातील धान भरडण्याच्या संदर्भात त्याबद्दल मी स्वतः त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली, जे काही मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण, किती वर्ष काय, ते सगळं मी एक 8-1 दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झालेत, अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो। तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल। मी 8 दिवसात केल्यानंतर बोलतो ना, त्या मीटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्माननीय सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो, सन्माननीय सदस्य मुनगंटीवार साहेबांनाही बोलवतो, माझ्या विभागाचे पण सचिव आणि हे बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्ष महोदय मी सोडणार नाही। ते कुठल्या पक्षाचा असो, गटाचा असो, तटाचा असो, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी त्याच्यावर कारवाई करीन आणि एक असा मेसेज देईल की मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल, हा शब्द मी सभागृहात